फेरान टोरेस, भावानं फेरान टोरेस आपण आपल्या कमबॅक केलेला आहे आजच्या मॅच मध्ये. 2-2 गोल मारलेत. त्याच्या ज्या मीम्स, रील्स व्हायरल होत होत्या, तुम्ही बघितल्याच असतील, की फेरान टोरेस मिस करतो सगळं. त्याचा बर्थडे पण 29 फेब्रुवारीला येतोय. तो बर्थडे पण मिस करत असतो. पण आज भावाने कमबॅक केला, गोल मारली. 2 गोलचं कॉन्ट्रिब्युशन ज्यांनी मॅच बघितली नाही ना, त्यांच्यासाठी काही मिस केलं असेल तुम्ही मॅचमध्ये ते सगळं सांगतो लगेच. मॅचमध्ये 2 गोल मारले फेरान टोरेसनी. पहिला गोल मारला त्याच्यामध्ये फेरान टोरेसने हेडर घेतला होता. कॅज्युअल गोल होता. म्हणजे फुटबॉलमध्ये असे गोल होतच असतात. काय डिफिकल्ट नव्हतं. फेरन टोरेसने दुसरा गोल मारला ना, त्याच्यामध्ये लमिन यामालचा भाई परफेक्ट ट्रिविया पास जो देतोय लमिन यामाल, कायम ट्रेडमार्क होत चाललाय लमिन यामालचा आता तो. फेरन टोरेसची भारी फिनिशिंग होती ती. वन टच फिनिश बाय फेरन टोरेस आणि भाई चांगला खेळायला पोरगा. प्रेसिंग चांगली असते फेरन टोरेसची. फक्त फिनिशिंग आणि जरा ऑफ द बॉल मुवमेंट इकडे तिकडे होत असते. पण आज चांगले खेळले पोरग. रोनाल्ड आराव, हो रोनाल्ड आराव चांगला नाही खेळला, लई ट्रोल होतो. पण आजचा गेम ऍज अ राईट बॅक खेळले रोनाल्ड आराव, आणि आरावचा गेम आहे ना सॉलिड होता भावांनो. लय भारी खेळले. क्रॉस पण टाकायचे प्रयत्न केले, क्रॉस नाही बसले, पण त्याचा गेम प्ले सॉलिड होता. आणि थोड्याच वेळ आला फ्रेंकी डिओन, कॅसेडोने तर क्वालिटी भाई मिडफील्ड बार्सिलोनाची कायम क्वालिटीच राहील. थोड्या वेळ आला कॅसेडोने लगेच थ्रू बॉल टाकला लमिन यामालसाठी, लमिन यामालने गोल मारला. जसं मी सांगितलं. आणि फ्रेंकी डिओन क्वालिटी आहे. गुड टू सी देम बॅक इन अवर टीम. लमिन यामाल 10/10 रेटिंग आली मॅचची का. 2 असिस्ट, एक कॉर्नर थ्रू, एक फेरन टोरेस साठी एक गोल पण मारलाय लमिन यामालनी. गोल इतकं लमिन यामाल म्हणजे पोरगं लई चॅप्टर ऍटिट्यूड लईच आहे पोरामध्ये. गोल करायच्या आधीच सेलिब्रेट करत होतं, पण गोल मारला. मला वाटलं आता गोल नाही केला तर चांगलं ट्रोल होईल, पण गोल झाला. आणि त्याच्यानंतर शेवटचा गोल मारतोय आपला रॅशफोर्ड. रॅशफोर्ड अण्णांनी गोल मारला भावांनो आज. आज नाही मिस केलं. फेरन टोरेस आणि रॅशफोर्ड अण्णाला फ्लिक भाऊंनी चांगलं सांगितलेलं दिसत होतं. चांगलं समजून दिलं असं, चांगली स्ट्रिक्ट कारवाई झालेली दिसते त्यांच्याकडून, त्याच्यामुळे त्यांनी गोल मारलाय. आणि तो गोल क्रिएट केलता ना ज्यांनी, तो होता फ्रेंकी डिओंग. काय चिप पास दिला. मला वाटलं गणला गेम. फ्रेंकीला चान्स होता गोल मारायचा, पण त्याने असिस्ट दिलाय त्या ठिकाणी. आणि रॅशफोर्डने कूल फिनिश केलं. खूप अवघड फिनिश होतं. अँगल खूप कठीण होता, पण रॅशफोर्ड सॅल्यूट भाई. अशीच बार्सिलोना खेळत राहिली तर आपण लीग जिंकलेलोच आहे आता वाटायला लागले. मॅड्रिड फॅन्स डोंट वॉन्ट टू, भाई रिस्पेक्ट करतो तुम्हाला मी, पण आम्ही लीग जिंकलोय आणि लवकरच आमच्या आता ट्रॉफी असेल. बाय. Sorry, sorry, sorry.